नमस्कार. आता आपण जाऊया तिसरा प्राणायाम, बाह्य प्राणायाम. आपण पहिला केला श्वसनतंत्र ठीक करण्यासाठी भस्त्रिका, दुसरा पाचनतंत्र, प्रजननतंत्र आणि उत्सर्जन तंत्र ठीक करण्यासाठी आपण केला कपालभाती. आता आपण करणार आहोत बाह्य प्राणायाम. बाह्य प्राणायाममध्ये आपलं कुंभकावर जास्त लक्ष असतं, त्यामुळे बाह्य प्राणायाम करताना पहिलं लक्षात ठेवायचं आहे, ज्यांना बीपीचा खूप त्रास आहे, ज्यांचं हार्टचे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी कुंभक लावताना सुरुवात अगदी कमी वेळामध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स करत वाढवत जायचं आहे. उगाचच जास्त पद्धतीने एकदमच जास्त वेळ कुंभक लावून तुमच्या असलेल्या त्रासाला तुम्ही वाढवू नका. एकदा शरीराला थोडा वेळ कुंभक करायची सवय लागू द्या. 8-8 दिवस कमी करत हळूहळू वाढवत जा. कुंभक हा प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. कुंभकामध्ये श्वास भरून कुंभक आणि श्वास सोडून कुंभक. तुम्ही बाह्य प्राणायाममध्ये श्वास सोडून कुंभक लावतात. पूर्ण जो श्वास भरणार आहात तो भरलेला श्वास सोडायचा आहे. पूर्ण सोडून तुम्हाला 3 बंधामध्ये राहायचं आहे. 3 बंध काय ते मी सांगते. जेवढा वेळ तुम्हाला सहज राहता येतं तेवढा वेळ राहायचा आहे. नॉर्मल लोकांना आरामात 2-3 सेकंद होऊन जातात, पण ज्यांचा हार्ट वीक आहे, ज्यांना बीपीचा जास्त त्रास आहे, त्यांनी एकदम 2-3 सेकंदाचा प्रयत्न करू नये. हळूहळू वाढवावा. उगाच आपल्याला शरीराला फायदा घेताना त्याचं नुकसान होणार नाही, ॲग्रिवेट होणार नाही आपला त्रास, ह्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. ज्या आपल्यामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी हळूहळू आधी भरून घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यानंतरच एकदम आपण जसं KGमध्ये असताना पहिल्यांदा ABCD वगैरे शिकतो, मग हळूहळू शब्द, मग हळूहळू वाक्य, तसंच हळूहळू 1 सेकंदावरून 5 सेकंदापर्यंतचा आपल्या शरीराला त्याचा सराव होत करत आपल्याला कुंभकाकडे जायचं आहे. तर लक्षात ठेवा, कुंभक करताना नेहमी BP-वाल्यांनी आणि हार्टच्या प्रॉब्लेमवाल्याने कुठलाही कुंभक असून दे, अंतर कुंभक किंवा बाह्य कुंभक, बाह्य प्राणायाममध्ये आपण बाह्य कुंभक करतो आहे. श्वास बाहेर सोडून आपण कुंभक लावतो आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. ह्याला बाकीचे नियम तेच आहे कपालभातीचे. पिरियडमध्ये करायचं नाही, गरोदर स्त्रीने करायचं